नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्र, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुमचं रेशन कार्ड हे अंत्योदय कुटुंबातील असेल किंवा प्राधान्य कुटुंबातील असेल किंवा आपण ज्याला पिवळं रेशन कार्ड म्हणतोय किंवा केशरी रेशन कार्ड म्हणतोय, म्हणजे ज्या रेशन कार्डवरती धान्य मिळतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला काहीतरी किलोग्राममध्ये किंवा तेल असेल, ज्या स्वरूपामध्ये तुम्हाला जे धान्य मिळतं ते धान्याच्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय महत्त्वाची अपडेट सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची। व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली नक्की इतरांना शेअर करायची आहे। लक्षात ठेवा, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि त्याच्यावर तुम्हाला जर धान्य मिळत असेल तर तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून किती धान्य मिळतं, बघा मी काय म्हणतोय, किती धान्य मिळतं हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। अनेक लाभार्थ्यांची अशी तक्रार आहे की सर आम्हाला रेशन कमी मिळतं, आमच्याकडे अंत्योदय आम्ही अंत्योदय रेशन कार्ड धारक आहोत किंवा प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारक आहोत, तर आम्हाला आमच्या रेशन दुकानदाराकडून कमी धान्य मिळतं किंवा आम्हाला या महिन्यामध्ये आमच्या एकत्रित कुटुंबाला किती धान्य आलंय हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळत नाहीत। परंतु मित्रांनो, आता काळजी करायचं कारण नाहीये। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी काही माहिती सांगणार आहे की त्या माहितीच्या आधारे राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या माध्यमातून तुम्हाला किती धान्य येतं, तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या रेशन कार्डवरून किती धान्य मिळणार आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत बॅक साईडला म्हणजे मागच्या कितीतरी महिन्याचं तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी रेकॉर्ड पाहता येणार आहे। त्याचबरोबर तुमच्या नावाने आलेलं रेशन हे जर दुसऱ्याने जर काढलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे। तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर ते रेशन काढलं असेल ते सुद्धा चेक करता येणार आहे। म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सर्व काही समजावून सांगणार आहे की तुम्हाला येणारं रेशन किती, तुम्हाला मिळालंय किती आणि दुकानदार तुम्हाला किती देतोय, हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। या ठिकाणी बघा epos.mahapur.gov.in ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला किती रेशन आलेलं आहे, किती धान्य आलंय, तुम्हाला किती मिळालं आहे हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा बाब आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी बघा महिने दिलेले आहेत, काय दिलेले आहेत, महिने। तर या ठिकाणी महिन्यांमध्ये आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी सर्व महिने तुम्हाला या ठिकाणी दिसतील। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते डिसेंबर पर्यंत सर्व महिने तुम्हाला या ठिकाणी दिसतील। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बघा इयर म्हणजे वर्ष सुद्धा तुम्हाला चेंज करता येणार आहे। तुम्हाला कोणत्या वर्षापासून धान्य मिळतं हे वर्ष सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 2019 पासूनचा रेकॉर्ड या ठिकाणी दिसतोय। तर पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी आरसी नंबर। आता आरसी नंबर म्हणजे काय, तर तुमचा रेशन कार्ड नंबर, ऑनलाईन पद्धतीचा जो रेशन नंबर असतो तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा रेशन नंबर तुम्हाला मेरा राशन या ॲपमध्ये सुद्धा तुमचा ऑनलाईनचा नंबर चेक करता येतो। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा, OTP घ्यायचा आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला कोणता रेशन कार्ड लिंक आहे तो रेशनचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर तो रेशन त्या संबंधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आहे, ती तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आणि इथे बघा सबमिट बटन दिलाय। या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा नोव्हेंबर 2025चा तुमच्या रेशन कार्डला किती धान्य आलंय तर हे सुद्धा तुमचं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दिसणार आहे, तालुका, त्याचबरोबर तुमचा ID नंबर म्हणजे रजिस्टर नंबर जो असतो तो, त्याचबरोबर तुमची स्कीम कोणती म्हणजे तुमचं रेशन कार्ड कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे। आता हा जो रेशन कार्ड आहे हा PHH मध्ये आहे, जे प्राधान्य कुटुंब हाऊसहोल्ड म्हणजे या कुटुंबातील आहे किंवा या कॅटेगरीमधला हा रेशन कार्ड आहे। आणि या ठिकाणी तुमच्या कुटुंबामधील किती लोक आहेत ते सर्वांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, त्यांची पूर्ण नावं, मेल फिमेल दिसणार आहे, एज तुमचं दिसणार आहे। तर जी व्यक्तीचं तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड काढलेलं आहे, जी नावं तुमच्या रेशन कार्डमध्ये आहेत ती ॲक्टिव्ह आहेत का डिॲक्टिव्ह आहेत, इनॲक्टिव्ह सगळं तुम्हाला दिसेल। आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला लिंक आहे का, सीडिंग आहे का, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येईल। आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या रेशन कार्डला या ठिकाणी किती धान्य मंजूर झालेलं आहे। म्हणजे इथे बघा तुम्हाला गहू, बघा गहू तुम्हाला 3 किलो, इथे किलोग्रॅममध्ये दिलेला आहे, 3 किलो गहू तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळ, हे तांदूळ तुम्हाला 12 किलो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि या ठिकाणी बघा एक नाव तुम्हाला दिसतोय PMGKAY, म्हणजेच काय, तर प्रधानमंत्री कल्याण ग्रामीण
जी योजना आहे त्या योजनेचं नाव या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे समजा कोरोना असेल किंवा एखादा गणपती दिवाळीला बघा आपल्याला आनंदाचा शिधा मिळत होता. म्हणजे काही सणानिमित्त किंवा आपत्तीनिमित्त राज्य सरकार केंद्र सरकारकडून काही धान्याचं पॅकेट दिलं जातं, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळतं. तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला किती गहू आणि किती धान्य आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता आपण काय करणार आहोत, आता तुम्हाला नोव्हेंबर महिना म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी किती धान्य तुम्हाला मंजूर झालेलं आहे हे आपण या ठिकाणी बघितलं. आता आपण हे बघणार आहोत की तुम्हाला मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये किती धान्य आलं होतं आणि तुम्हाला किती दिलं गेलं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा जो महिना आहे हा महिना तुम्हाला फक्त चेंज करायचा आहे. सबमिट बटनावरती क्लिक करायचं. मी ह्या दोन्ही गोष्टी करून घेतो आणि आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो वरती ज्या बाकीच्या गोष्टी ते सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सेम दिसणार आहेत. आता इथे बघा या ठिकाणी तुमचं मी या ठिकाणी कोणत्या महिन्याचं घेतलंय, तर या ठिकाणी मी सप्टेंबर महिन्याचं बघतोय. तर या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या रेशन कार्डमधील कोणत्या मेंबरच्या OTP बेसवरती किंवा थंब बेसवरती तुम्हाला हे धान्य मिळालं आहे किंवा तुम्ही घेतलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ट्रान्झॅक्शन सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. डेट सुद्धा दिसणार आहे, कोणत्या दिवशी तुम्ही धान्य घेतलं हे सुद्धा दिसणार आहे. आणि तुम्हाला किती धान्य दिलं गेलं हे सुद्धा. आता या रेशनमध्ये बघा, या रेशन कार्डमध्ये 3 किलो गहू त्यांना दिलेला आहे आणि 12 किलो राईस म्हणजेच तांदूळ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. मी आणखी एक महिना चेंज करून बघतो. तर मित्रांनो या ठिकाणी मी जून महिन्याचा रेकॉर्ड ओपन केलेला आहे. या जून महिन्याच्या रेकॉर्डमध्ये या ठिकाणी माझ्या रेशन कार्डमध्ये बघा 2 वेळेला OTP बेस किंवा ट्रान्झॅक्शन झालं, एकदा सक्सेसफुल झालं आणि एकदा बायोमेट्रिक डेटा नॉट नीट बायोमेट्रिक डेटा डिड नॉट मॅच असा एक ऑप्शन दिला आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये मला रेशन मिळालं नाही, मात्र पुढे बघा पहिल्या वेळेस ज्यावेळेस रेशन कार्डचं OTP किंवा थंब घेतला त्यावेळेस मला फक्त गहू मिळालेला आहे. आणि या ठिकाणी बघा तारीख सुद्धा तुम्हाला दिसत असेल 25 तारखेला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा माझा OTP घेतला किंवा माझा थंब घेतला, या ठिकाणी बघा 16 तारीख दिसते. या 16 तारखेला जे काही 12 किलो जे तांदूळ आहे हे तांदूळ तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमच्या धान्य रिलेटेड कधी कधी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, कधी कधी OTP बेसने तुमचं धान्य काढलेलं आहे, रेशन धान्य इश्यू केलेलं आहे, ह्या सगळा रेकॉर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला किती रेशन मिळालेलं आहे, तुम्हाला रेशन किती मंजूर झालेलं आहे आणि तुम्हाला किती मिळालं आहे, कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला मिळालं आहे, तुमच्या कोणत्या कुटुंबातील व्यक्तीने हे रेशन घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ ही माहिती अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्या कारणे सर्वांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.